नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण आपल्या भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे जे कलमे आहेत ते पाहणार आहोत। तर परीक्षेमध्ये जे वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावरती आपण आजचे प्रश्न घेतलेले आहेत। महत्त्वाची कलमे कोणती आहेत, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पहिल्यांदा मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉइंट नोट डाउन करून घ्या। भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली होती? तर 26 जानेवारी 1950ला झालेली आहे। तर त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 अनुसूची होते। आणि मग आता किती आहेत? तर 25 भाग आहेत, 465 कलमे आहेत आणि 12 अनुसूची आहेत। यावरती पण प्रश्न येतो, तर हे पण व्यवस्थित नोट डाउन करून घ्या। तर आता आपण महत्त्वाची कलमे पाहूयात। तर पहिल्या कलमामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र, भारत किंवा इंडिया। तर दुसऱ्या कलमामध्ये नवीन राज्याची निर्मिती कशी करता येईल त्याबाबत माहिती सांगण्यात आलेली आहे, कलम दुसऱ्यामध्ये। कलम तिसऱ्यामध्ये राज्याचे भूभाग, सीमा व नावे बदलणे याबद्दलची माहिती कलम 3 मध्ये दिलेली आहे। पुढचा कलम आहे कलम 14, तर त्यामध्ये कायद्यापुढे समानता। कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे हे सांगण्यात आलेलं आहे। नेक्स्ट आहे कलम 18, पदव्या संबंधित माहिती। आणि कलम 21 मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा त्यांचा काय आहे? मूलभूत अधिकार आहे। कलम 23 मध्ये माणसाचा अपव्यापार आणि बेटबिगारी म्हणजेच काय? वेश्या व्यवसाय यांना बंदी घालण्यात आलेली आहे कलम 23 मध्ये। कलम 24 मध्ये 14 वर्षाखालील बालकांना कामास मनाई करण्यात आलेली आहे। कलम 32 मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार हे कलम 32 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। पुढचे कलम आहे कलम 40, तर त्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना। कलम 44 समान नागरी कायदा। कलम 48 पर्यावरणाचे संरक्षण आणि कलम 49 राष्ट्रीय स्मारकाचे जतन आणि संरक्षण याबद्दलची माहिती कलम 49 मध्ये आहे। मित्रांनो, आपण जे महत्त्वाचे आहे तेच पाहतोय, त्यासाठी व्यवस्थित नोट डाउन करून घ्या। कलम 50 मध्ये न्यायदान व शासन यंत्रणा अलग, तर न्यायदान आणि शासन यंत्रणा हे वेगवेगळे आहेत हे कलम 50 मध्ये सांगण्यात आलेले आहे। कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे। कलम 52 राष्ट्रपती पदाची निर्मिती अत्यंत महत्त्वाचा हे कलम 52 मध्ये आहे, राष्ट्रपती पदाची निर्मिती। कलम 53 राष्ट्रपती हा आपला भारताचा पहिला नागरिक असतो, तर हे कलम 53 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता हे कलम 58 मध्ये आहे। कलम 59 राष्ट्रपती हा केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहत नाही, तर हे कलम 59 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। कलम 60 मध्ये राष्ट्रपती शपथ याबद्दलची माहिती कलम 60 मध्ये आहे। कलम 61 राष्ट्रपतीवरील महाभियोग। महाभियोग म्हणजेच काय? त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे। तर कलम 61 मध्ये राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करणे हे कलम 61 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। नेक्स्ट आहे कलम 63 उपराष्ट्रपती पदाची निर्मिती हे कलम 63 मध्ये आहे। कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक किंवा पात्रता। कलम 67 उपराष्ट्रपतीवरील महाभियोग हे कलम 67 मध्ये आहे। नेक्स्ट आहे कलम 71, तर त्यामध्ये मंत्रिमंडळ व पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, तर हे सांगण्यात आलेलं आहे। कलम 72 मध्ये राष्ट्रपतीला दयेचा अधिकार। कलम 74 मध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ आणि कलम 75 मध्ये मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार, तर हे कलम 75 मध्ये आहे। कलम 76 मध्ये भारताचा महान्यायवादी। कलम 77 मध्ये भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल। कलम 78 मध्ये राष्ट्रपतीने वेळोवेळी मागितलेली माहिती पुरवणे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे, तर हे कलम 78 मध्ये सांगण्यात आलेलं आहे। कलम 79 संसदबद्दल सांगण्यात आलेलं आहे। कलम 80 राज्यसभा। कलम 81 लोकसभा आणि कलम 85 संसदेचे अधिवेशन। तर हे सर्वच महत्त्वाचे आहेत मित्रांनो।
79, 80, 81 आणि 85 हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत. पुढचे कलम आहे 97, तर त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते हे सांगण्यात आलेले आहे. कलम 100, राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो, तर हे कलम 100 मध्ये आहे. कलम 101, कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही, तर हे कलम 101 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कलम 108, संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतो. कलम 110, अर्थविधेयकाची व्याख्या. कलम 112, वार्षिक अंदाजपत्रक म्हणजेच बजेट, तर हे कलम 112 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कलम 123 मध्ये संसदेच्या विश्राम काळात राष्ट्रपतीचा अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार, तर हे कलम 123 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढचं आहे कलम 124, तर हे सर्वोच्च न्यायालयासाठी आहे. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. पुढचं आहे कलम 148, तर हे नियंत्रक व महालेखा परीक्षकासाठी आहे. कलम 153 नुसार राज्यपालाची निवड आणि कलम 154, राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. आपण परत एकदा पाहूयात. कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, हे कलम 143 नुसार. कलम 148, नियंत्रक व महालेखा परीक्षक. कलम 153 नुसार राज्यपालाची निवड आणि कलम 154, राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. कलम 157 नुसार राज्यपालाची पात्रता किती असायला पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे. कलम 165, महाधिवक्ता. कलम 169, विधान परिषद निर्मिती व बरखास्ती. विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती हे कलम 169 मध्ये आहे. कलम 170, विधानसभा. कलम 179, विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्षावरील महाभियोग. कलम 202, घटक राज्यांचे अंदाजपत्रक आणि कलम 213, विधानसभेच्या विश्रांतीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? राज्यपालाला असतो, हे सांगण्यात आलेले आहे कलम 213 मध्ये. कलम 214, उच्च न्यायालय. कलम 233, जिल्हा न्यायालय. कलम 241 नुसार केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय. कलम 248, संसदेचे शेषाधिकार. कलम 262, आंतरराष्ट्रीय पाण्यासंबंधीच्या तंट्यावर निर्णय, हे कलम 262 नुसार आहे. कलम 263, आंतरराष्ट्रीय परिषदेसंबंधी तरतूद. कलम 280, वित्त आयोग आणि कलम 312, अखिल भारतीय सेवा. कलम 315, तर हे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासाठी आहे. कलम 315 जे MPSC UPSCची तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर कोणत्या कलमानुसार? 315 कलमानुसार. पुढचा आहे आपला कलम 324, तर हे निवडणूक आयोगासाठी आहे. कलम 330, लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा, हे कलम 330 नुसार आहे. कलम 343, तर हे केंद्राची कार्यालयीन भाषा, हे कलम 343 नुसार. कलम 350, अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती, हे कलम 350 नुसार आहे. कलम 352, राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356, राज्य आणीबाणी आणि कलम 360, आर्थिक आणीबाणी. तर हे तीनही महत्त्वाचे आहेत मित्रांनो, 352, 356 आणि 360. आपण परत एकदा पाहूयात. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते. कलम 356, राज्य आणीबाणी आणि कलम 360, आर्थिक आणीबाणी. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती. कलम 370, जम्मू काश्मीरला खास सवलती देण्यात आलेल्या आहेत, कलम 370 नुसार. कलम 371, महाराष्ट्र गुजरात राज्याविषयी विशेष तरतूद आणि कलम 373, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, हे कलम 373 नुसार आहे. पुढचा कलम आहे कलम 376, तर यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविषयी तरतूद, हे कलम 376 नुसार. कलम 377, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाविषयी तरतूद आणि कलम 378, तर यानुसार लोकसेवा
आयोगासंबंधी तरतूद. मित्रांनो, आज आपण महत्त्वाची जी कलमे आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ती कलमे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते, तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.